हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन हा पॉइंट बघत होतो मित्रांनो आपण. आणि हा ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस मधला खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्याच्यामधला आपण मित्रांनो अँटी कोॲग्युलंट हा पॉइंट डिस्कस करत होतो. आपण ऑलरेडी अँटी कोॲग्युलंटचं क्लासिफिकेशन वगैरे सर्व बघितलेले. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत ओरल अँटी कोॲग्युलंट्स. आणि त्याच्यामधला पॉइंट कोणता मित्रांनो? विटॅमिन के अँटागोनिस्ट. विटॅमिन के अँटागोनिस्ट कोणते कोणते, त्यांची मोड ऑफ ऍक्शन असेल, फार्माकोकायनेटिक असेल, फार्माकोडायनामिक असेल, ऍडव्हर्स इफेक्ट असतील, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहेत मित्रांनो. फ्री ऑनलाईन बॅच डे कोणते? डे 8 आहे. तर मित्रांनो, आपण इथे क्लासिफिकेशन मध्ये बघू की आपण कोणते कोणते पॉइंट ऑलरेडी डिस्कस केलेत. तर मित्रांनो, आपण अँटीकोॲग्युलंटच्या क्लासिफिकेशन मधला पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट जो हा पार्ट आहे हे ऑलरेडी डिस्कस केलेले. ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ड्रग इन्स्पेक्टर म्हणून. तर त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट बघणार आहे तो कोणता आहे? ओरल अँटीकोॲग्युलंट. ओरल अँटीकोॲग्युलंट मधला सब पॉइंट कोणता आहे? विटॅमिन के अँटागोनिस्ट. तर विटॅमिन के अँटागोनिस्ट मध्ये मित्रांनो बिस हायड्रॉक्झिक्युमॅरोल म्हणजे डायक्युमॅरोल, वॉरफेरिन सोडियम, ॲसिनोक्युमॅरोल. आणि हे जे ड्रग आहेत मित्रांनो, हे सगळे ड्रग एकाच कॅटेगरीमध्ये येतात, म्हणून आपण हे विटॅमिन के अँटागोनिस्ट आज डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला. इथे बघा ओरल अँटीकोॲग्युलंट. ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये मित्रांनो असे ड्रग की ओरल रूटने ऍडमिनिस्टर करतात. बाय कन्व्हेन्शन ऑफ द टर्म ओरल अँटीकोॲग्युलंट रेफर्स टू द वॉरफेरिन लाईक ड्रग. तर मित्रांनो, त्यांना वॉरफेरिन लाईक ड्रग असं पण म्हणतात. विच ऍक्ट बाय द ब्लॉकिंग सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स. तर काय करतात, कशी ऍक्ट करतात मित्रांनो? क्लॉटिंग फॅक्टरला, क्लॉटिंग फॅक्टरचं जे सिंथेसिस असणार आहे ते काय करणार आहेत? हे ड्रग ब्लॉक करणार आहेत. However, laterly several oral active direct factor 10 inhibitor and the direct thrombin inhibitor also become the available and are increasing use. म्हणजे मित्रांनो, आता हे ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये जे फॅक्टर 10 इनिबिटर आहेत किंवा डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर पण अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आपण बघू विटॅमिन के अँटागोनिस्ट. विटॅमिन के अँटागोनिस्ट या नावामध्ये जे मित्रांनो, जे की विटॅमिन के ला स्टॉप करणार आहेत. काय नाही, विटॅमिन के रिस्पॉन्सिबल असतो सिंथेसिस फॉर द व्हेरियस कोफॅक्टर्स मित्रांनो. तर यामध्ये बघू आपण मित्रांनो स्टार्टिंगला की विटॅमिन के च अँटागोनिस्ट मध्ये कसे ड्रग येतात. ए हेमोरेजिक डिसीज वॉज डिस्क्राइब्ड इन कॅटल इन 1924 विच हॅज ड्यू टू फीडिंग them on a spoiled sweet clever hay. The disorder was found due to the prothrombin deficiency and the toxic principle was identified bis-hydroquinone in 1939. It was cured by feeding alfalfa grass. तर मित्रांनो, ह्याच्यावर पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. alfalfa grass. First clinical use of bis-hydroxycumaril was the made in 1941 and many म्हणजेच कॉग्नर्स म्हणजे त्यांच्या सोबतचे जे दुसरे बिसहायड्रोक्युमॅरिलच्या कॅटेगरीतले ड्रग आहेत वेअर ॲडेड लेटर. वॉरफेरिन वॉज इनिशियली युज्ड ॲज रॅट पॉइझन. तर मित्रांनो, वॉरफेरिन हे इनिशियली कशावर यूज केलेला होता? रॅट पॉइझनिंगवर. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इट्स सेफ्टी अँड लीड टू द क्लिनिकल ट्रायल. नाव द प्रिन्सिपल क्युमॅरल ओरल अँटीकोॲग्युलंट. तर मित्रांनो, आता आपण हे विटॅमिन के अँटागोनिस्टच्या अंडर जे की वॉरफेरिन डायक्युमॅरल ड्रग येणार त्यांची मोड ऑफ ऍक्शन बघणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टला सांगितलेले आहेत की विटॅमिन के अँटागोनिस्ट हे जे ड्रग असणार आहेत अँटीकोॲग्युलंट, हे काय करणार आहेत मित्रांनो? कोफॅक्टरचं जे सिंथेसिस असणार आहे, द कोफॅक्टर इज रिक्वायर्ड फॉर द ब्लड क्लॉटिंग. हे कोफॅक्टरचं सिंथेसिस स्टॉप करणार आहेत किंवा ब्लॉक करणारे ड्रग आहेत. आता मोड ऑफ ऍक्शन मध्ये बघू. वॉरफेरिन ऍड्स कोगनर्स म्हणजे मित्रांनो ह्याच्या सोबतचे वॉरफेरिनच्या सोबतचे ड्रग असतील ते ऍक्ट ऍज अँटीकोॲग्युलंट ओनली इन विवो. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस हेपॅरिन बघत होतो तर हेपॅरिन काय करतो मित्रांनो? तो विवो आणि इन विट्रो दोन्ही मध्ये ऍक्ट करतो. पण मित्रांनो, हे जे विटॅमिन के अँटागोनिस्ट ड्रग आहेत ते फक्त विवो मध्ये ऍक्ट होणार आहेत, कारण ते सिंथेसिस जे विटॅमिन के चं असणार आहे ते स्टॉप करणार आहेत, राईट. त्याच्यामुळे हे कशामध्ये दिसणार आहेत मित्रांनो? इन विवो, नॉट इन
vitro. This is because they act directly by interfering with synthesis of vitamin E. जसं मी सांगितलं तुम्हाला की मित्रांनो हे जे ड्रग असणार आहेत हे डायरेक्ट सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन के ला स्टॉप करणार आहेत, म्हणून हे फक्त इन विओ मध्येच ऍक्ट करणार आहेत. ओके. डिपेंडेंट क्लॉटिंग फॅक्टर इन लिव्हर. तर मित्रांनो हे व्हिटॅमिनचं डिपेंडिंग क्लॉटिंग फॅक्टर इन लिव्हर त्याचं इंटरफेरिंग म्हणजे त्याच्या सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काहीतरी अडथळा आणणार आहेत किंवा इनहिबिट करणार आहेत, ब्लॉक करणार आहेत मित्रांनो. व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट ऍक्ट बाय रिड्युसिंग सिंथेसिस ऑफ प्रोथ्रॅम्बिन म्हणजेच फॅक्टर सेकंड, फॅक्टर 7, फॅक्टर 9 आणि फॅक्टर 10. तर मित्रांनो आता इथे बघा खूप इम्पॉर्टंट आहे, याची मोड ऑफ ऍक्शन ह्या एका लाईन मध्ये आहे. तर मित्रांनो हे व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट म्हणजे वारफॅरिन असेल, डायक्युमॅरोल असेल, बिसहॅड्रो डायक्युमॅरोल हे जे ड्रग आहेत मित्रांनो व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट, तर हे ऍक्ट कसे करतात, त्यांची मोड ऑफ ऍक्शन हीच आहे की ते काय करतात, रिड्यूस करतात सिंथेसिस ऑफ कोफॅक्टर म्हणजे हे फॅक्टर जे असणार आहेत प्रोथ्रॅम्बिन, फॅक्टर 7, फॅक्टर 9 आणि फॅक्टर 10. हे जे 4 फॅक्टर आहेत मित्रांनो ह्यांचं सिंथेसिस जे होणार आहे ते काय करणार आहेत मित्रांनो, रिड्यूस करणार आहेत. कोणते ड्रग, व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट. याच्यामध्ये वारफॅरिन असेल, डायक्युमॅरोल असेल, हे जे ड्रग आहेत हे काय करणार आहेत मित्रांनो, सिंथेसिस ऑफ 4 फॅक्टर्स म्हणजे हे 4 जे फॅक्टर आहेत ते ब्लॉक करणार आहेत किंवा त्याला इनहिबिट करून रिड्यूस करणार आहेत. आणि मित्रांनो हे जे 4 फॅक्टर आहेत ते कशासाठी रिक्वायर्ड आहेत, दिस फॅक्टर रिक्वायर्ड्स व्हिटॅमिन के सिंथेसिस. म्हणजे मित्रांनो हे व्हिटॅमिन के च्या सिंथेसिसला स्टॉप करणार. पण कसे स्टॉप करणार आहेत, म्हणजे स्टॉप कसं करणार आहेत, ते करणार आहेत रिड्युसिंग द सिंथेसिस ऑफ प्रोथ्रॅम्बिन म्हणजे फॅक्टर सेकंड, फॅक्टर 7, फॅक्टर 9 आणि फॅक्टर 10. हे लक्षात ठेवा, ही याची मोड ऑफ ऍक्शन आहे मित्रांनो. नंतरचा पॉइंट बघू. इन फॅक्ट दे इनहिबिट द एन्झाइम व्हिटॅमिन के इपॉक्सिडेज रिडक्टेज. ह्या एन्झाइमला इनहिबिट करून त्यांची ऍक्शन दाखवणार आहेत अँड इंटरफेअर विथ द रिजनरेशन ऑफ द ऍक्टिव्ह हायड्रोक्विनोन form of vitamin K which is act as a cofactor for the enzyme Y-glutamyl carboxylase that carries out the final step of carboxylating glutamate residues of prothrombin and factor 7, factor 9 and factor 10. This carboxylation is essential for ability of the clotting factor binds to the calcium to plus and the get bound to the phospholipid surface necessary for the coagulation sequence proceed. मित्रांनो हे कोॲग्युलेशन जे सिक्वेन्स असणार मतलब क्लॉटिंग होण्यासाठी जे प्रोसेस असणार आहे व्हिटॅमिन के चा रोल असणार आहे त्याच्याबद्दल दिलंय. तर हे जे सर्व आहे मित्रांनो हे काय करणार आहेत, आपले व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट हे स्टॉप करणार आहेत आणि अँटी कोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत मित्रांनो. आता मित्रांनो सेकंड पॉइंट आहे, हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे, फार्मॅकोकायनेटिक. तर मित्रांनो व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट ह्या ड्रगचं फार्मॅकोकायनेटिक कसं असणार आहे, म्हणजेच मित्रांनो त्यांचं ऍब्सॉर्प्शन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, मेटाबॉलिझम असेल, त्याचं टी हाफ असेल मित्रांनो ते किती आहे. द लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड आर अवेलेबल बट दे डिफर मेनली इन द देअर स्पीड ऑफ ऑनसेट, ऍक्शन अँड द ड्युरेशन ऑफ ऍक्शन. तर मित्रांनो या कॅटेगरीने वेगवेगळे ड्रग आहेत, जसं वारफॅरिन असेल, डायक्युमॅरोल, वेगवेगळे. तर ह्यांचं मित्रांनो जे ऑनसेट ऑफ ऍक्शन ते पण डिफरंट असणार आहे आणि त्यांची ड्युरेशन पण ऑफ ऍक्शन वेगवेगळी असणार आहे, राईट. These agents are absorbed on orally administration and the peak level occur in 2 to 3 hours. म्हणजे मित्रांनो आपण आधीच सांगितलेलं की हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये येणारे ड्रग आहेत. तर मित्रांनो हे सगळे ओरली ऍब्सॉर्ब होणारे ड्रग आहेत आणि त्यांचं पीक लेवल काय असणार आहे, किती वेळामध्ये ते हे करणार आहेत पीक लेवलला, ते किती 2 to 3 hours. नेक्स्ट पॉइंट, in blood they are largely bound to the plasma protein and are concentrated in the liver and they which is their main site of action. तर ते काय करणार आहेत मित्रांनो, प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड करणार आहेत आणि कॉन्सन्ट्रेटेड कुठं होणार आहेत, लिव्हर, आणि ती लिव्हर जे असणार आहे त्यांची मेन साइट ऑफ
ऍक्शन आहे. तर मित्रांनो आता ह्या टेबलमध्ये आपण बघणार आहोत की फार्माकोकायनेटिक्सचं प्लाझ्मा टी हा वेगवेगळ्या जे विटॅमिन के अंटागोनिस्ट आहेत ते. तर हे मित्रांनो थोडं ब्लर दिसत आहे. ओके, मी झूम करून बघतो थोडं. हां, तर मित्रांनो इथे ड्रग पहिला आहे बिस हायड्रॉक्सो क्युमॅरिन म्हणजेच डायक्युमॅरोल. तर मित्रांनो ह्याचं टी हाफ किती असणार आहे ते कसं असणार आहे मित्रांनो, 25 ते 100 डोस डिपेंडंट. राईट, ह्याचं डोस डिपेंडंट असणार आहे 25 ते 100. तर मित्रांनो ह्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन इन डेज किती दिवस असणार आहे, 4 ते 7 दिवस. आणि ह्याचा डोस किती असणार आहे मित्रांनो, 200 फॉर 2 डेज. आणि ह्याचं मेंटेनन्स ह्याचं 15 to 100 हे तुम्ही नंतर रीड करू शकता. आणि मित्रांनो ह्याचं साईड इफेक्ट जे असणार आहे ते फ्रिक्वेंट GIT डिस्टर्बन्स म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये डिस्टर्बन्स हे त्याचं साईड इफेक्ट असणार आहे. तसंच मित्रांनो वारफॅरिन सोडियम त्याचं टी हाफ किती असणार आहे, 36 ते 48 म्हणजे 36 to 48. त्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन इन डेज 3 to 6 डे. आणि याचं मित्रांनो डोस दिलेला आहे 5 to 10 लोडिंग डोस. आणि त्याचं मेंटेनन्स हे पण दिलेलं आहे. आणि मित्रांनो याचं साईड इफेक्ट जर बघितलं आपण वारफॅरिन सोडियमचं, तर ते अलोपेशिया, डर्मेटिटिस आणि डायरिया हे 3 साईड इफेक्ट दिलेले आहेत. विटॅमिन के अँटागॉनिस्ट मधला नेक्स्ट ड्रग मित्रांनो ऍस्ट्रिनो क्युमॅरोल. ह्याचं 18 to 24 आणि ह्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन इन डेज 2 to 3 डेज. आणि ह्याचं मित्रांनो साईड इफेक्ट असणार आहे ओरल अल्सरेशन म्हणजे अल्सर होणार आहे, GIT डिस्टर्बन्स, डर्मेटिटिस, अलोपेशिया आणि युर्टिकॅरिया. नेक्स्ट ड्रग मित्रांनो इथिल बिस क्युमॅरिल असिटेट. याचं 1 to 3 इन डेज ड्युरेशन ऑफ ऍक्शन, लोडिंग डोस दिलेला इथं. आणि ह्याचा साईड इफेक्ट असणार आहे अलोपेशिया आणि बॅड टेस्ट. आणि मित्रांनो इथे एक पॉइंट बघा, इथे दिलेलं असेल, इथे तुम्हाला दिसत व्यवस्थित नसेल तर मी रीड करतो. डेली मेंटेनन्स डोस टू बी ऍडजस्ट बाय मेजरिंग प्रोथ्रॅम्बिन टाइम. मित्रांनो प्रोथ्रॅम्बिन टाइम मध्येच INR म्हणजे इंटरनॅशनल रेशो आहे हा. आणि मित्रांनो टू बी टेकन इन अ सिंगल डोस ॲट द सेम आवर युजली बेट इच डे. हा, आता मित्रांनो हा पण ह्याच्यामधला खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, डोस रेग्युलेशन. तर मित्रांनो विटॅमिन के अँटागोनिस्ट यांचं डोस रेग्युलेशन कसं होणार आहे ते आपण या स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो डोस ऑफ विटॅमिन के अँटागोनिस्ट ओरल अँटिकोलन मस्ट बी इंडिव्हिज्युअलाइज्ड बाय द रिपीटेड मेजरमेंट ऑफ प्रोथ्रॅम्बिन टाइम. म्हणजे मित्रांनो प्रोथ्रॅम्बिन टाइम हे मेजरमेंट करून ह्याचं मित्रांनो डोस रेग्युलेशन करणार आहे. तर त्यालाच मित्रांनो INR पण असं म्हणतात. राईट, द एम टू अचीव द थेरॅपेटिक इफेक्ट विदाउट अंडरली इन्क्रीज द चान्स ऑफ ब्लिडिंग. म्हणजे मित्रांनो ह्याचा थेरॅपेटिक इफेक्ट व्यवस्थित भेटावं म्हणून ह्याचं प्रोथ्रॅम्बिन टाइम म्हणजे मित्रांनो इंटरनॅशनल नॉर्मलाइज्ड रेशो म्हणजेच INR चेक करून मित्रांनो डोस देणार. म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये किती INR आहे यावर तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन DIच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो आता या स्लाइड मध्ये आपण बघणार आहेत की किती INR असल्यास कोणता डोस, ठीक आहे, म्हणजे प्रोथ्रॅम्बिन टाइम. कारण त्याच्यामध्ये मित्रांनो जर तो मेंटेन नाही केला INR, म्हणजे मित्रांनो INR मेंटेन नाही केला तर तो ब्लिडिंग म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला इंजुरी झाली, समजा तुम्ही डोस घेतला आणि इंजुरी झाली, तर त्याचं ब्लिडिंग टाइम मेंटेन करण्यासाठी त्या पेशंटचं, तर त्याच्यासाठी INR खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये 3 सिच्युएशन दिलेले आहेत की त्याच्यामध्ये INR किती असला पाहिजे. पहिला बघू, प्रोफॅलॅक्सिस ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस अँड द सिमिलर इंडिकेशन. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस ट्रीटमेंट करणार डीप वेन थ्रोम्बोसिस अँड द सिमिलर इंडिकेशनची ट्रीटमेंट करणार आहेत, तर त्यावेळेस मित्रांनो INR ओरल अँटीकोॲग्युलंटचं किती असणार आहे, 2 ते 2.5. तर असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मित्रांनो 2 to 2.5. नंतर बघा
ट्रीटमेंट ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस, पल्मोनरी इम्बोलायसिस आणि TAS आणि हिप सर्जरी. ह्याच्यामध्ये किती असणार आहे मित्रांनो? 2:3 असणार आहे INR रेशो. नंतर थर्ड बघायचं मित्रांनो, रिकरंट थ्रोम्बो इम्बोलायसिस, आर्टिरियल डिसीज आणि प्रोस्थेटिक हार्ट वॉल्स. तर ह्याच्यामध्ये किती असणार मित्रांनो? 3 to 3.5 INR रेशो असणार आहे. नंतरचा पॉइंट बघू मित्रांनो आता इथे आपण, की कोणते कोणते असे फॅक्टर आहेत तर ते काय करणार आहेत? इन्हान्स करणार आहेत इफेक्ट. आता मित्रांनो, ज्यावेळेस अँटीकोॲग्युलंट पेशंटला ऍडमिनिस्ट्रेट करणार आहेत तर त्यावेळेस मित्रांनो त्याचं कोॲग्युलेशन नंतर डोस नंतर कसा व्यवस्थित राहणार आहे ते मेजर करणं किंवा तो मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, असे कोणते कोणते फॅक्टर आहेत त्याचं आपल्याला डोस देताना लक्षात घ्यावं लागेल, की हे फॅक्टर त्याचं टाइम जे कोॲग्युलेशन नॉर्मल टाइम आहे त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार आहेत मी किंवा वाढवणार आहेत किंवा कमी करणार आहेत. तर असे कोणते फॅक्टर आहेत ते इन्हान्स करणार आहेत मित्रांनो, म्हणजेच अँटीकोॲग्युलंट जी ऍक्टिव्हिटी आहे ती इन्हान्स करणार आहे त्या पर्टिक्युलर ड्रगची, ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, पहिला पॉइंट आहे डेबिलिटी, माल न्यूट्रिशन, माल ॲब्सॉर्प्शन अँड द प्रोलॉंग अँटीबायोटिक थेरपी. मित्रांनो, माल न्यूट्रिशन मध्ये न्यूट्रिशनची कमी असेल बॉडीमध्ये किंवा त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत माल ॲब्सॉर्प्शन असेल आणि मित्रांनो प्रोलॉंगड थेरपी अँटीबायोटिक थेरपी असेल तर त्या सिच्युएशन मध्ये इफेक्ट जे असणार आहे अँटीकोॲग्युलंट क्युमॅरिलचं ते काय होणार आहे मित्रांनो? इन्क्रीज होणार आहे, इन्हान्स होणार आहे. आणि नंतरचा पॉइंट बघा मित्रांनो, द सप्लाय ऑफ विटॅमिन के टू द लिव्हर इज रिड्युस्ड इन दिस कंडिशन. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय होणार आहे? विटॅमिन के चं सप्लाय कमी होणार आहे लिव्हरला. म्हणजे मित्रांनो, माल न्यूट्रिशन असेल तर न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला विटॅमिन के, पेशंटला जर विटॅमिन के नाही भेटला तर तो लिव्हर जवळ असणार आहे का अवेलेबल तेवढा नसणार आहे. तर त्याच्यामध्ये ही इफेक्ट काय होणार आहे? इन्हान्स होणार आहे. म्हणजेच मित्रांनो त्याचा इफेक्ट वाढणार आहे, इन्हान्स होणार आहे इफेक्ट. म्हणजे अशा कोणत्या सिच्युएशन मध्ये इफेक्ट जे होणार आहे अँटीकोॲग्युलंटचा ड्रगचा तो वाढणार आहे किंवा इन्क्रीज. आता आपण जे बघत आहोत मित्रांनो ते इन्हान्स इफेक्ट बघत होतो. आता खाली जे पॉईंट दिले त्यामध्ये कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये इफेक्ट डिक्रीज होणार आहे, राईट. तर मित्रांनो, माल न्यूट्रिशन म्हणजेच विटॅमिन के ची बॉडीला तेवढी जेवढी गरज आहे तेवढं नाही भेटलं तर हे ऍक्ट करण्याचं ड्रग व्यवस्थित नाही करणार. जे थोडं आहे त्याला डायरेक्ट इनहिबिट करून टाकणार, म्हणजेच ऑटोमॅटिक इफेक्ट वाढणार आहे. सेकंड पॉइंट बघा मित्रांनो, लिव्हर डिसीज, क्रोनिक अल्कोहोलिझम, सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर मे बी डिफिशियंट. मित्रांनो, ज्यावेळेस लिव्हर डिसीज असणार आहे, कारण हे लिव्हर इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, तर त्यावेळेस काय होणार मित्रांनो, जे सिंथेसिस होणार आहे कोफॅक्टरचा म्हणजे जे रिक्वायर्ड फॅक्टर आहे ब्लड क्लॉटिंगसाठी ते व्यवस्थित होणार नाहीये लिव्हर डिसीज मध्ये. किंवा मित्र क्रोनिक अल्कोहोलिझम, जे लोक जास्त दारू पितात तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो ह्यांचा इफेक्ट इन्हान्स होणार आहे, म्हणजे जास्त दाखवणार आहे, राईट. नंतरची कंडिशन मित्रांनो हायपर थोरायडिझम, म्हणजे ज्यावेळेस थोराइड हायपर थोरायडिझम कंडिशन असणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? क्लॉटिंग फॅक्टर आर डिग्रेडेड फास्टर, म्हणजे त्यांचं डिग्रेडेशन जे क्लॉटिंग फॅक्टरचं होणार आहे ते फास्टर होणार आहे. न्यू बॉर्न हॅव अ लो लेवल ऑफ विटॅमिन के अँड क्लॉटिंग फॅक्टर, म्हणजेच मित्रांनो जे बेबी वगैरे छोटे मुलं असतात त्यांचं काय असणार आहे मित्रांनो? सिस्टीम तेवढी व्यवस्थित नसणार आहे. त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? विटॅमिन के आणि जे क्लॉटिंग फॅक्टर असेल ते काय असणार आहेत? कमी असणार आहेत. तर त्यावेळेस हा जर ड्रग ऍडमिनिस्टर्ड केला आपला विटॅमिन के अँटागोनिस्ट तर तो काय करणार आहे? इफेक्ट जास्त वेळ दाखवणार आहे. दे शुड बी नो नीड टू ड्रग इन न्यूनट्स एनिवे, त्याच्यात गरज नसणार आहे. फॅक्टर इन इन्क्रीजिंग द इफेक्ट ऑफ क्युमॅरिल अँटीकोॲग्युलंट्स आर. तर मित्रांनो आता आपण ह्याच्या आधी बघितलं की कोणते कोणते फॅक्टर मित्रांनो इन्हान्स करत होते. तर मित्रांनो आता बघणार की कोणते कोणते फॅक्टर मित्रांनो डिक्रीज करणार आहेत. पहिला याच्यामध्ये मित्रांनो प्रेग्नन्सी, प्लाझ्मा लेवल ऑफ क्लॉटिंग फॅक्टर इज हाय. मित्रांनो प्रेग्नन्सी मध्ये काय होणार आहे? ते क्लॉटिंग फॅक्टरची प्लाझ्मा लेवल असणार आहे ती जास्त असणार आहे. मग ही जास्त असल्यामुळे मित्रांनो आपल्या ज्या ड्रगच्या विटॅमिन अँटागोनिस्टची जी सिंथेसिस स्टॉप करण्याची ॲबिलिटी आहे
तो कमी करेल ना, आणि हे खूप जास्त आहे म्हणून मित्रांनो ह्याच्यामध्ये ह्याचा इफेक्ट काय होतो, डिक्रीज होणार आहे, राईट. नेक्स्ट पॉइंट असणार आहे मित्रांनो नेफ्रोटिक सिंड्रोम. तर मित्रांनो नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये काय, ड्रग बाउंड टू द प्लाझ्मा प्रोटीन इज लॉस्ट इन युरिन. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ड्रग बाउंड टू द प्लाझ्मा प्रोटीन काय होणार आहे, लॉस्ट होणार आहे युरिन मध्ये. कोणत्या सिच्युएशन मध्ये, नेफ्रोटिक सिंड्रोम मुळे. पण ह्याच्यामध्ये ह्या सिंड्रोम मुळे पण मित्रांनो आपल्या ड्रगचा काय होणार आहे, इफेक्ट डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट पॉइंट, genetic warfarin resistance. The affinity to warfarin as well as that of vitamin K epixoid to the bind to the reductase enzyme which is generate the active vitamin K hydroquinone is the low. Dose of oral anticoagulant is 4 to 5 times higher. तर ह्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो डोस जास्त लागणार आहे आणि यामुळे मित्रांनो इफेक्ट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मित्रांनो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहेत. यामध्ये मित्रांनो आता आपण एक ही घेतलेलं आहे, म्हणजेच एक पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट घेतलेला आहे हेपॅरिन, आणि त्याचं कम्पेअर केलेलं आहे मित्रांनो ओरल अँटीकोॲग्युलंट सोबत, वारफॅरिन सोबत. तर याचं केमिस्ट्रीमध्ये जर पॉइंट बघितला तर हेपॅरिन काय आहे, म्युको पॉलिसॅकॅरिड आहे, आणि वारफॅरिन काय आहे मित्रांनो, क्युमॅरिन डेरिव्हेटिव्ह आहे. ह्याचं सोर्स होग लंग पिग इंटेस्टाईन, आणि वारफॅरिन कसं असणार आहे मित्रांनो, सिंथेटिक असणार आहे. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बघा पॅरेंटल आय बी सबक्युटेन हे असणार आहे. ह्याचं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय असणार आहे मित्रांनो, ओरल. आणि मित्रांनो ह्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन कशी असणार आहे, हेपॅरिन इमिडिएट असणार आहे. आणि मित्रांनो वारफॅरिनची ऑनसेट ऑफ ऍक्शन काय असणार आहे, डिले असणार आहे 2 to 3 days. मित्रांनो आता ड्युरेशन ऑफ ऍक्शन बघा, एक 4 ते 6 तास हेपॅरिन ऍक्शन दाखवणार आहे, आणि वारफॅरिन मित्रांनो 3 to 6 days. आणि मित्रांनो याची ऍक्टिव्हिटी जर बघितली आता तर हे कसे ऍक्ट करणार आहेत, इन विट्रो आणि इन विवो दोन्ही मध्ये ऍक्ट करणार आहेत. आणि वारफॅरिन जे ओरल अँटीकोॲग्युलंट असणार आहे विटॅमिन के अँटागोनिस्ट, हे कशामध्ये दाखवणार आहेत मित्रांनो, इन विवो ओनली. त्याच्यानंतर मित्रांनो आता मेकॅनिझम बघा, मेकॅनिझम काय असणार आहे, ब्लॉक द ऍक्शन ऑफ फॅक्टर एक्स म्हणजेच फॅक्टर 10 अँड थ्रोम्बिन. हे थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत, इनडायरेक्टली थ्रोम्बिन इनहिबिटर मध्ये मित्रांनो हेपॅरिन येतो. आता मित्रांनो हे काय करणार आहेत, आपले वारफॅरिन काय करणार, इनहिबिट द सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स. क्लॉटिंग फॅक्टर कोणते कोणते, फॅक्टर सेकंड असेल, फॅक्टर 7 असेल, फॅक्टर 9 असेल, आणि फॅक्टर 10 असेल. तर मित्रांनो आता अँटागोनिस्ट, तर हेपॅरिनचा अँटागोनिस्ट कोण आहे, प्रोटामाइन सल्फेट. आणि याचा अँटागोनिस्ट कोण असणार वारफॅरिनचा, तर ते असणार आहे विटॅमिन के. हे विटॅमिन के अँटागोनिस्ट आहे, म्हणजे ह्याचा अँटागोनिस्ट कोण असणार आहे, विटॅमिन के. व्हॅरिएबिलिटी इन रिस्पॉन्स ह्याचं लिमिटेड असणार आहे, आणि ह्याचं मार्क्ड असणार आहे. नेक्स्ट मित्रांनो लॅब कंट्रोल. आता ह्याचा क्लॉटिंग टाइम कंट्रोल करणार आहेत, आणि APTT डिझायरेबल. आणि मित्रांनो ह्याच कंट्रोल कसं तो आपण डिस्कस केलं मित्रांनो की INR हा जो रेशो आहे त्यानुसार कंट्रोल करणार आहेत, म्हणजेच प्रोथ्रोम्बिन टाइम. आणि ड्रग इंटरॅक्शन काय असणार आहे, फ्यू अँड नॉन सिग्निफिकंट. काही कमी ड्रग आणि ह्याच्यासोबत जे इंटरॅक्शन असणार आहे वारफॅरिनचं ते काय असणार आहे, मेनी अँड सिग्निफिकंट. आणि मित्रांनो लास्ट यूज टू इनिशिएट थेरपी, आणि ह्याचं काय असणार आहे, फॉर मेंटेनन्स. तर मित्रांनो हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता आज. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो ह्याचे नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत, म्हणून टेलिग्रामला चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू.